वाशिम येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या लाईट संबंधित तक्रारी व समस्या वेळेत सोडवल्या जात नसल्याचा आरोप होत असून फोर व्हीलर गाड्यांच्या सेंटर प्रक्रियेसह इतर अनेक कामांमध्येही अनियमितता असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान संबंधित कार्यालयात भेट दिल्यानंतर कार्यालय परिसरातील साफसफाईची अत्यंत वाईट अवस्था समोर आली आहे। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ वातावरण व दुर्लक्षित व्यवस्था पाहायला मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कार्यालय की कचरापेटी असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे। वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात, कार्यालयातील स्वच्छता राखावी तसेच प्रलंबित कामांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।